आज या ठिकाणी नांदेड जिल्ह्याच्या वतीने बहुजन समाज पार्टीची जी मागणी आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये नवीन कोर्टाची इमारत उभी झालेली आहे। त्या इमारतीमध्ये लवकरच त्या इमारतीचं उद्घाटन होणार आहे। त्या उद्घाटनाच्या पूर्वी बहुजन समाज पार्टीची अशी मागणी आहे की विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्ण आकृती पुतळा त्या प्रांगणात उभा करण्यात यावा। हे पुतळा उभा करण्याच्या मागचा जो उद्देश आहे जे संविधान कमिटी या देशामध्ये बनली होती 300 लोकांची, त्यापैकी प्रमुख 7 लोकांवर संविधान कमिटीची जिम्मेदारी होती। त्या 7 लोकांपैकी 6 लोक फरार झाले आणि विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर एकट्यावरती जिम्मेदारी होती। त्यामुळं या देशाचे संविधान निर्माता आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मला हे सांगायचं आहे, नांदेडच्याच कोर्टात नाही तर तिथे आपल्या देशामध्ये न्याय व्यवस्थेचं काम चालते। त्या प्रत्येक ठिकाणी कलेक्टर ऑफिस असू द्या, कोर्ट असू द्या, SP ऑफिस असू द्या, या प्रत्येक ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्ण आकृती पुतळा आपण उभारला पाहिजे, जेणेकरून या देशाचे लोक तो पुतळा बघून त्यांची प्रेरणा घेतील। आणि या नांदेडमध्ये या बिल्डिंगचं उद्घाटन होण्याच्या पूर्वी, कोर्टाच्या बिल्डिंगचं उद्घाटन होण्यापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्ण आकृती पुतळा उभारण्यात यावा अशी बहुजन समाज पार्टीच्या वतीने आज मागणी आहे। आज जर यांनी आमची मागणी पूर्ण केली नाही तर आम्ही बहुजन समाज पार्टीच्या वतीने मोठ्या प्रमाणामध्ये जनआंदोलन उभं करू, याची दखल शासनाने प्रशासनाने